काय झालं बाई मामाईला? नीट पाय दाब उचल दर साक मांडीवर घे आई ओई बाई. बरं आहे का? जाता करा जा. बाई तेवढं झाडू घेते बाई इकडं. आता कशाला लागतं तुम्हाला झाडू? अहो बाई उलटा करून याच्या नाल्यात घालते ना जाईल चिडलोर. अरे जायला वाहनाच्या मला फक्त शेंबूड आलाय. कुशाल माय जायची वाट पाहू राहिला जायला मला. बाई दाब डोकं. अहो आज काय बोलता बाई ताईला? घरचा मोठा धाटा जावा ये ना तो, आणि तुम्ही तर दुखण्यात आहे ना जणू. दुख राहिलं हे दुखणं गेलं गाद्याच्या पाठीवर बसून दुखण्याला जुमंती कमी. अहो दा तिचं बळ आहे मयात कळलं का तुला? जाळ तर माझ्या मड्याला झालंय. या म्हातारीचं लुगडं धुवा, हे धुवा ते धुवा, त्याच्यात वरतून पाहुणे येऊन बसले माझ्या मड्यावर. काय करू मी? बरं तुम्ही तरी 15 तारखेला नीट व्हा. काऊन बाई 15 तारखेच्या नंतर का मला एखादा बुवा पाहून ठेवला काय माहिती? बया काय बोलती म्हातारी? अहो नाही हो, निवडणूक आहे ना, मतदान करायला जाणे 15 तारखेला. हे बाई निवडणुका फिवडणुका मी नाही जात बाई. 4 ठिकाणी मत करायचंय ती आखा येळ जाईन माहिती त्याच्यात. अहो बाई पागल झालं का तुम्ही? असं काही नाहीये, एकाच ठिकाणी जाणं. आणि हो तुमचं मतदान झाल्यावर एक बीप वाजेल. ते बीप वाजल्यावरच तुमचं मतदान सक्रिय झालं असं समजा. तर तुम्हाला माहिती नसेल की तुमचं नाव कोणत्या वार्डात येत आहे, तर स्टेट इलेक्शन कमिशन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं नाव शोधू शकता. त्यावर तुम्हाला तुमची सगळी माहिती मिळेल. पहा बाई नंतर मी काय म्हणते, तुम्ही नाही चालले का तुमच्या गावी? तुम्हाला नाही करायचंय का मतदान? आता चालले का? चला रस्ता मोकळा करून देते. काय पहा जा बाई जा काय इथं तरी जा.